नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा भाग बघणार आहोत. सुरुवातीलाच प्रेक्षकांनो आपण बघतो की नंदिनी तिच्या सासरी गेलेली असते आणि तिच्या सासूने तिच्यासाठी आणि जीवासाठी म्हणजे तिचा साडी आणि जीवासाठी कुर्ता असं दिलेलं असतं. त्यामुळे ती जीवाला शोधत असते. तर जीवा रिक्षात आपल्याला कुठे दिसत नाही. जीवा असतो त्यांच्या घरामध्ये आणि नंदिनी शोधतच असते. तेवढ्यात नंदिनीच्या बाल्कनीमधून आपल्याला जीवाचा आवाज येतो आणि तो म्हणतो की आज मी ऊपर आसमानीचे. आणि प्रेक्षकांनो तो खूप छान छान अशा पोजेस देतो. जसं शाहरुख खानची पोजेस असते तशी त्याने पोज दिलेली असते आणि नंदिनीचं त्याच्याकडे लक्ष जातं. नंदिनी बिचारी घाबरते आणि त्याला म्हणते की अहो तुम्ही तिथे काय करता आहे. नंदिनी त्याच्या बोलण्याच्या याच्यामध्ये बोलून जाते की तुम्ही आधी नीचे या. तिला बोलायचं असतं की आधी खाली या तुम्ही. उगाच सणासुदीला वाद नको. बाबांनी जर तुम्हाला तिथे बघितलं तर. इकडे जीवा म्हणतं की सोनिया, जीवाची फिल्डिंग तर 11 देशातल्या पन्नी लावली आहेत. जीवाला पकडणं शक्यच नाही तर अशक्य आहे. नंदिनी म्हणते की शी किती घाणेरडं मराठी डब्बा आहे तुमचं. नंदिनी म्हणते की तुम्ही आधी खाली यावं, ते बाबा जर आलेत ना. आकाश जीवा म्हणतो की अगं काय करते, तुझे अप्पा तुझे पप्पा घरात नाहीये. आता जीवा इथे छान अशी कविता करतो प्रेक्षकांनो. तो म्हणतो की आई बाबा गेले आहेत बाहेर लग्नासाठी, कुणाच्या लग्नासाठी घेऊन आहेत. जीवा म्हणतो सासूने दिली हातात किल्ली आणि म्हणाली कर बायको सोबत जीवाची मुंबई आणि दिल्ली. हा जीवा म्हणतो कसं होतं कसं होतं कसं होतं. नंदिनी म्हणते की शी फालतू बोलतात काहीतरी. नंदिनी म्हणते की एक मिनिट म्हणजे आई बाबा घरात नाहीये. जीवा म्हणतो की नाही. नंदिनी म्हणते की आईने तुम्हाला किल्ली दिली. नंदिनी म्हणते की काय ही आई पण ना. जीवा म्हणतो की एक मिनिट. जीवा म्हणतो माझ्या सासूबाईंना काही बोलायचं नाही मी आधीच सांगतोय. नंदिनी म्हणते की तुमच्या सासूबाई आधी माझी आई आहेत. जीवा म्हणतो की ठीक आहे ना. जीवा म्हणतो की मला सांग आपले भांडणातले विषय सगळे संपलेत का, की आपण आईवरून भांडतोय. जीवा विचारतो की मला सांग तुझ्या हातातल्या पिशवीत काय आहे. नंदिनी त्या पिशवीला हात लावून म्हणते की खास गंमत आणली आहे तुमच्यासाठी. जीवा म्हणतोय की काय सांगते. आणि जीवा तिथूनच त्या गॅलरीतनं खाली यायला बघतो. नंदिनी घाबरते आणि म्हणते की अहो काय करताय तुम्ही. जीवा म्हणतो की सॉरी उगाच लाईफ इन्शुरन्स वाल्यांना फटका नको. जीवा म्हणतो की एक मिनिट तिथेच थांब, मी जिनावरनं खाली येतो. जीवा त्याच्या रिक्षावाला बघतो आणि म्हणतो की दोन सख्या बहिणी अशा सवती असल्यासारख्या, म्हणजे दोन सवती सख्या बहिणी असल्यासारख्या दिसताय. जीवा म्हणतो की कशी दिसतीये माझी डार्लिंग. नंदिनी चिडते आणि म्हणते की काहीही बोलू नका तुम्ही. जीवा म्हणतो की डार्लिंग हा जीवा जसा चकाचक बाईचा आहेत ना तुझा सुद्धा आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि बघा प्रेक्षकांनो त्या रिक्षाचं पुढचं चाक सुद्धा वळलेलं असतं. नंदिनी सुद्धा शॉक होते की अरे. जीवा म्हणतो कसं नाक मुरडल्यासारखं तिने चाक फिरवलं बघ. जीवा म्हणतो माझं ना 2 बायकां फजिती आहे का असं झालंय. थांब आलो थांब. आता बघा प्रेक्षकांनो इकडे यांचं पतंग कॉम्पिटिशन चालू आहे. हा योग जो आहेत ना तो पार्थला म्हणतो की ही रम्या दिसते तेवढी बावळट नाहीये, चांगली सॉलिड निघाली रे ही. योग म्हणतो नाक सुद्धा कापेल आणि पतंग सुद्धा कापेल. पार्थ त्याला म्हणतो की अरे युगा ती अशा ठिकाणी थांबली आहेत ना की हवा राईट साईडला आहे. तिचा पतंग आपल्यापर्यंत येतो पण आपला पतंग तिच्यापर्यंत जात नाहीये, त्यामुळे पेज होत नाहीये. पण योग म्हणतो की दादा काहीतरी केलं पाहिजेत ना. तो म्हणतो की काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, तिचं नाक आणि पतंग दोन्ही कापले गेलं पाहिजे. रम्या म्हणते की मी सुद्धा परत एकदा नाक कापणार आहेत. मग अशी जसं कापलं होतं लक्षात आहे ना. तेवढ्यात वसू आत्या रम्याला म्हणते की रम्याला प्रेक्षकांनो हसू राहवतच नाही. बघा प्रेक्षकांनो ही रम्या त्यांना चिडवत होती आणि इकडे बघा हे सगळे बघतात की काय झालं. आणि तेवढ्यात रम्याची पतंग कापल्या जाते. युगला फार आनंद होतो. तो डायरेक्ट पार्थला मिठीच मारतो. पण पार्थला माहिती असतं की मी ही पतंग कापलेलीच नाहीये. युग म्हणतो की अजून काय झालं रम्या, हास अजून हास. आता रम्याला वाईट वाटतं आणि रम्या म्हणते की आई पार्थने माझी पतंग कापली, असं व्हायला नको होतं यार. वसू आत्या म्हणतात की रम्या खेळ आहेत हा, एवढं कसं मनाला लावून घेतेस तू. प्रेक्षकांनो आता इकडे रम्याची पतंग कोणी काढली यावर प्रश्न उभारलेला आहे. असो आता इकडे जीवा पळत खाली येतो. त्याला असं वाटतं की आता त्याच्या बायकोने काहीतरी आणलं आहेत म्हणून.
नंदिनी म्हणते की अहो सावकाश काय तुम्ही. जीवा पळत पळत धापा टाकत येतो आणि म्हणतो की तुला सांगतो बायको, किती चिडली ना तरीही संक्रांतीचा नवऱ्यासाठी एक गिफ्ट आणायला विसरत नाही. जीवा म्हणतोय की काय आणले. नंदिनी त्या पिशवीतनं ब्लॅक कुर्ता बाहेर काढतो. नंदिनी बाहेर काढते आणि जीवा हातात घेतो आणि म्हणतो की वाव, ब्लॅक कुर्ता. जीवा खूप आनंदात असतो आणि म्हणतो की मस्त आहे. नंदिनी म्हणते की हा कुर्ता मी नाही, आईंनी दिला आहे तुमच्यासाठी. आणि जीवाला फार आनंद होतो आणि मग जीवा नंदिनीला म्हणतो की काय तू 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 आपल्या घरी. तेवढ्यात नंदिनीचा चेहरा पडतो आणि जीवा बघा म्हणतो आईने. त्याला खूप आठवण येत असती आईची. तो कुर्ता आहे तो असा मिठीत घेतो आणि थोडासा त्याला रडायलाही येतं आणि भावनिक होतो. प्रेक्षकांनो, आणि जीवा खाली बसतो. नंदिनीला वाईट वाटतं आणि ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते. नंदिनी म्हणते की जीवा, सणासुदीला असं रडायचं नसतं. घरी सगळे मिस करताय तुम्हाला. नंदिनी म्हणते की फक्त आईच नाही, तुमचे भैया सुद्धा. आणि बघा प्रेक्षकांनो, हा हा जीवा सुद्धा तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की खरंच. आणि नंदिनी लगेच बाजूला होते आणि जीवा डोळ्यातले अश्रू पुसतो आणि नंदिनीला म्हणतो की सणाच्या दिवशी झालं केलं तेही विसरायचं असतं. जीवा म्हणतोय की नंदिनीला, एक तू इथेच थांब, मी ट्राय करून आलोय. नंदिनी म्हणते की अहो काय करताय तुम्ही. जीवा म्हणतोय की काय. नंदिनी म्हणते की इथे मी एकटीच राहत नाही. जीवा म्हणतो की मग. नंदिनी म्हणते की आजूबाजूला राहणारी लोक पण आहेत तिथे. जीवा म्हणतो की कुठे चेंज करू, पप्पांच्या रूम मध्ये करू. आता नंदिनी काहीच म्हणत नाही, पण जीवाला कळतं आणि तो म्हणतो को चालेल चालेल असं म्हणालीस का. नंदिनी म्हणते की जा कर. हा जीवाला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की अरे म्हणाली हो म्हणाली. आणि प्रेक्षकांनो, तिच्याही चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि ती त्या पिशवीतनं तिची पण साडी काढते. बघा प्रेक्षकांनो, आता हे दोघंही चेंज करायला गेले तोपर्यंत आपण इकडे बघू काय चाललं आहे ते. आता योग म्हणतो की भाई ले लिया बदला छोटे भाई का. पार्थ म्हणतो की अरे युगा, आम्ही काव्याचा पतंग कापला नाहीये. बघा आता सगळे संशयास्पद म्हणजे विचार करत असतात की कोणी कापला. प्रेक्षकांनो, मग युग आणि पार्थ दोघंही सोबत बोलतात की मग रम्याचा पतंग कोणी कापला. आणि तेवढ्यात काव्याची एंट्री दाखवली, एकदम जबरदस्त प्रेक्षकांनो एंट्री दाखवलेली आहे. ती म्हणते की अरे आओ ना फिर. बघा प्रेक्षकांनो, आता युग, पार्थ, रम्या, वसवात्या हे सगळे काव्याकडे बघत असतात. खरंच खूप जबरदस्त दिसते प्रेक्षकांनो काव्या. ते आपल्याला पार्थच्या याच्यावरनं दिसत आहे की पार्थची नजरच हटत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, तिच्या मागून तिची आई सुद्धा असते आणि ही रम्या सुद्धा त्या काव्याला खालून वरून बघत असते. आणि तिची म्हणजे ती फिरकी धरायला मानिनी काकू असतात प्रेक्षकांनो. आणि काव्या पार्थला म्हणते की अहो माझ्याकडे नाही, पतंगाकडे बघा देशमुख. आणि प्रेक्षकांनो, लगेच ही काव्या पार्थ जवळ येते आणि खांद्याने त्याला असा धक्का देते, चष्मा खाली करते आणि डोळा मारते. वा, काय स्टायलिश आहे प्रेक्षकांनो ही काव्या. प्रेक्षकांनो, ह्या दोघी तर काव्याला घाबरतात, पण तरीही काव्याचं नाव घ्यायला मागे पुढे बघत नाही. आता काव्या सुद्धा त्यांच्याकडे कशी बघते ते बघा. ही काव्या म्हणते की आई आई घोषणा सुरू करा ना. मानिनी काकू म्हणतात की अरे देवा, काय सांगितलं होतंस तुम्ही, विसरले. काव्या म्हणते की अहो असं नका करू, माझ्या बोक्यासमोर मला तोंडावर पाडता का. मानिनी काकू म्हणतात की तुला नाही तोंडावर पाडत मी, आठवते. आणि त्यांना आठवतं. त्या म्हणतात काफी हे हवा का झोका. आणि इकडे ही काव्या म्हणते की लव यू बोका, लव यू बोका, लव यू बोका. मानिनी काकू परत म्हणतात काफी हे हवा का झोका. इकडे ही काव्या म्हणते की लव यू बोका, लव यू बोका. आणि बघा इकडे याची पतंग उडवायची इच्छाच मरून गेलेली दिसते आता काव्याला बघून. ती त्यांच्याकडे बघा कसं संताप होतोय त्यांच्या दोघींचा पण. आणि बघा इकडे युग म्हणतो की वहिनी काही ऐकत नाही दादा, म्हणजे मांजाची फिरकी आईच्या हातात आहे, तुझी फिरकी वहिनी घेते. पार त्याला एक फटका मारतो आणि म्हणतो की तू माझ्या बाजूने आहेत का त्यांच्या बाजूने आहेत. योग म्हणतो की अरे माझा बदला वहिनीने घेतलायत ना, आयडियली मी तिचीच बाजू घ्यायला पाहिजे. काय म्हणतो पार्थ आता बघा कसा जिलस फील करतो आणि म्हणतो की घ्या सगळे जण त्यांचीच बाजू घ्या, मला एकटं पाडा.
इकडे युवक म्हणतो, मेरा बाई तो सेंटी हो गया रे. आणि बघा सगळे त्यांना किती किती हसतात. पार्थ म्हणतो मानिनी काकूंना, आई तुझी कंप्लेंट ना आता बाबांकडेच केली पाहिजे. पार्थ म्हणतो की त्या आल्यापासून त्यांचीच बाजू घेती आहे. आणि मानिनी काकू म्हणतात की कर कर. इकडे युवक बघा आता आगीत कसा तेल ओढतो. म्हणतो, बघ ना पार्थ दादा, आईला घरात तीळ गुळ बनवायला वेळ नाहीये, ते फिरकी घेऊन उभी आहे. आणि मानिनी काकू त्याला म्हणतात, ए गपरे. तेवढ्यात काव्या म्हणते की ओ कमॉन कमॉन देशमुख, खेळा की कमॉन, आता तुमची बायको हरवणार तुम्हाला. आणि इकडे आता रम्या बघा म्हणते की एक पतंग कापला म्हणून उगाच लाडात येऊ नको बर का. रम्या म्हणते की आता बघते ना पार्थला कशी हरवतेस ते. इकडे आता रम्या पार्थला चीअर्स करत असते आणि म्हणते की पार्थ कमॉन कमॉन, यू हॅव टू विन, कमॉन. इकडे काव्या म्हणते की दुनिया की कोई भी ताकत आपको हमसे बचा नहीं सकती मिस्टर देशमुख. काव्या पार्थला म्हणते की आता बघू कोण जिंकत आहे ते. इकडे काव्या म्हणते, काव्याची पार्थ का पार्थचा काव्या, आता काय नजर हटी नाही तर दुर्घटना घटी. काव्या म्हणते की अहो पतंग सांभाळा देशमुख पतंग. प्रेक्षकांना आता जीवा नंदिनीचे कपडे चेंज करून झालेले असतात आणि जीवा म्हणतोय की चांगला दिसतो आहेत ना मी. तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की हिरो दिसतायत. प्रेक्षकांना इकडे जीवा सुद्धा खूप छान दिसत असतो आणि नंदिनी सुद्धा त्या काळ्या साडीमध्ये त्याच्यामध्ये हलव्याचे दागिने, तेही खूप खूप सुंदर दिसत असते. आणि बघा आता हे दोघंही म्हणजे जीवा नंदिनीकडे बघतच राहतो आणि गाणं लागतं, मी पहावा तू हरावा, असं काहीतरी गाणं असतं. मी लपावा तो झुरावा होई असा घाव हो. आणि इकडे नंदिनी खाली उतरता उतरता गाणं लागतं, मखमली 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 रेशमाचा धुवा. प्रेक्षकांनो आता नंदिनीच जीवाला विचारती कशी दिसते मी. आणि जीवा इकडनं असं छान असं हाताने करतो आणि तेव्हाच त्याला लगेच आठवते की शिट्टी वाजवायची आणि तो तिला बघून लगेच शिट्टी वाजवतो. आणि इकडे नंदिनीने त्याच्यासाठी शिट्टी वाजवली असती म्हणून जीवा तिला विचारतो की शिकवशील का मला शिट्टी वाजवायला. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे म्हणजे तो सीन तर त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. नंदिनी त्याला सांगते जीभ आहेत ना टाळूला अशी वर करायची, ट्विस्ट करायची आणि हे बोट असं मध्ये ठेवायचं आणि फुंकर मारायचं बघा आणि लगेच शिट्टी वाजते. आणि इकडे नंदिनीला कळतं की आपण घरात आहोत आणि त्याला म्हणते की काय चाललंय तुमचं, आपण काय डमशराच खेळतोय, बाजूला व्हा, मला खरंच खूप कामं आहेत. आणि ही नंदिनी डायरेक्ट किचन मध्ये येते. जीवा म्हणतो की अगं नंदिनी ऐक तरी माझं. आता बघा प्रेक्षकांनो इथे मज्जा येणार आहे. तर नंदिनीला काही तिळगुळ बनवता येत नाही आणि जीवा तिला विचारतो काय काय मोबाईलमध्ये काय बघते. नंदिनी म्हणते की काही नाही. जीवा म्हणतो की सांग ना. नंदिनी म्हणते की अहो तिळगुळाचा व्हिडिओ बघते, तुम्हाला काय करायचं आहे. आणि ही जीवा म्हणतो की का. नंदिनी म्हणते तुम्ही रोज जिमला जाता, एवढा व्यायाम करता, 50-100 किलो वजन उचलतात. जीवा म्हणतो की मग पण जरा सुद्धा तुम्हाला घरातला साधा सिलेंडर सुद्धा उचलता येत नाही. यावर जीवा म्हणतो की 1 मिनिट, असं अजिबात नाहीये. जीवा म्हणतो की अख्खं स्वेटिंग होतं, अंगावरचा एक एक कपडा भिजतो वेट्स उचलताना. जीवा म्हणतो की माझी आई म्हणते की जी माणसं शिवधनुष्य पेलू शकतात ना त्यांना एक छोटासा बाण गुडघे टेकायला लावू शकतोस, कळलं. नंदिनी म्हणते की बरोबरच म्हणतात मग आई. मग नंदिनी म्हणते की म्हणूनच तर मी हा व्हिडिओ बघते ना. नंदिनी म्हणते की म्हणजे काय, मी जगातले सगळे कठीण पदार्थ बनवू शकतेस. जीवा म्हणतो की तिळगुळ बनवता येत नाही. नंदिनीला असं वाटतं, ती म्हणते की नाही म्हणजे येतात. ती म्हणते की हा म्हणजे मी प्रयत्न केला 1-2दा. नंदिनी म्हणते की माझे तिळगुळ फुटतात. आणि यावर जीवाला खूप म्हणजे खूप हसायला येतं. जीवा म्हणतो की मी आहे ना मला तुटलेलं फुटलेलं सगळं जोडता येतं. नंदिनी म्हणते की नाही काही गरज नाहीये, मी करीन एकटी सगळं. जीवा म्हणतोय की ऐक ना नंदिनी ऐक ना, आपण जर दोघांनी मिळून तिळगुळ बनवलेत ना, निदान मला सण साजरा केल्याचा आनंद तरी होईल. जीवा म्हणतो की प्लीज, मी माझ्या घरापासून दूर आहेत ना आता. नंदिनी म्हणते की तुम्हाला काय वाटतं, हा असा गरीब चेहरा केला तर मी तयार होईन. जीवा अजून गरीब चेहरा करतो. नंदिनी म्हणते ठीक आहे करा आता. जीवा आनंद होतो आणि टाळी वाजून म्हणतो की ओ. जीवा म्हणतो की तिळगुळ बनवणं इज अन आर्ट अँड आय एम अ आर्टिस्ट. जेव्हा आता नंदिनीला म्हणतो की सगळ्यात आधी पदर खोचून घे. तिळगुळ फ्रॉम जीवानंदिनी इज ऑन. आणि बघा प्रेक्षकांना आता जीवा नंदिनीला जसं सांगतं तसं नंदिनी करते.
जीवा म्हणतो की तीळ घ्या, ती तीळ घे. आता ही नंदिनी काय करते, तीळ घेते आणि त्या पॅनमध्ये टाकते. जीवा ओरडतो की ई असं भस्कन ओतू नकोस ग. जीवा म्हणतो एक काम कर, इकडे इकडे मागे मागे. जीवा म्हणतो की हे असं छान ताट घ्यायचं, त्याच्यात लागेल लागेल तसे तीळ ओतून घ्यायचे, आता ते निवड. आणि इकडे आता जीवांतिनी मिळून तीळ आणि गुळ बनवता आहेत. प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने गॅस ऑन केलेला असतो, गॅस म्हणजे पॅन गरम केलेला असतो आणि त्यामध्ये तो गुळ टाकतो. आणि प्रेक्षकांनो, आता तिळगुळ बनवण्यामध्ये यांचा थोडा रोमॅन्स पण दाखवलेला आहे. म्हणजे आता नंदिनीला तिथे काय होतं माहीत नाही, म्हणून जीवा तिथे तिच्या केसांच्या तिथे हात लावतो. म्हणजे थोडासा यांचा असा रोमॅन्स दाखवलेला आहे. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता एकीकडे जीवा गोळ पगळत असतो आणि एकीकडे ही नंदिनी तीळ भाजत असते. आता नंदिनी पुढे येते आणि जीवा मागे. नंदिनी आता ते गुळ मस्त हलवत असते आणि जीवा सुद्धा तिच्या हाताला हात लावून ते दोघंही तिळगुळ बनवत असतात. प्रेक्षकांनो, या सीन माझा पतंग कापणं सोपं नाहीये. काव्या म्हणते की प्रेमाचा पतंग आहेत या काव्याचा. काव्या म्हणते की प्रेमाने कापला तर कापला जाईल, असा रागाने नाही कापला जाणार. प्रेक्षकांनो, आता हा पार्थ आहे ना, काव्या बोलल्यानंतर अजूनच चिडतो आणि असं जोरात रागाने संतापाने करत असतो. मानिनी काकू म्हणतात की अरे, आणि बघा युग म्हणतो की अरे दादा काय करतोयस तू, अरे आत्ताच वहिनीने काय सांगितलं. युग त्याला परत सांगतो की पतंग रागाने नाही प्रेमाने कापायचा. काव्या म्हणते की युग अरे, कोणीतरी आता ऐकणार नाही तुझं. काव्या म्हणते की हे बघ, त्यांना आता जेवढा जोर लावायचा आहेत ना तेवढा लावू दे. काव्या चष्मा खाली करते, डोळा मारते आणि म्हणते की मी जीव लावते. आणि प्रेक्षकांनो, असं बोलल्यानंतर इकडे मात्र अजूनच आग लागायला सुरुवात होते. रम्या बघा कशी डोळे झाकून घेते, तिला हे सहन नाही होत. मानिनी काकू म्हणतात की काव्या, तू माझ्या समोर माझ्या लेकाला चिडतेस ग. काव्या म्हणते काय करू काकू, त्यांच्या गालावरचा फुगा फुटतच नाहीयेत, काय करू मी. मानिनी काकू म्हणतात ते तर आहेच आहे, एक काम कर, तू कंटिन्यू मला मजा येते आहे. आणि प्रेक्षकांनो, इकडे सगळे खूप म्हणजे खूप आनंदात असतात, पार्थ सोडला तर. म्हणजे त्यालाही ते हवंसं असतंच प्रेक्षकांनो, फक्त एवढंच आहे की तो चेहऱ्यावरनं दाखवत नाही. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की एका पतंगावर नाव असतं देशमुख बॉईज आणि एका पतंगावर नाव असतं की आय लव्ह देशमुख. रम्या वसवात्यांना म्हणते, बघितलंस का किती आगाऊपणा चाललायस ते, ती मुद्दाम माझ्या पार्थला त्रास देते आहे. वसवात्या म्हणतात की बघ ना, पार्थचा रुसवा घालवण्यासाठी एक संधी सोडत नाहीये ही मुलगी. वसवात्या म्हणतात की रम्या, अगं त्या पतंगावर काय लिहिलंयस ते वाचलंस का. रम्या म्हणते आणि बघा इकडे आता लगे यांचं चालू असतं. इकडे बहुतेक पतंग कापल्या जाण्याचा चान्सेस असतो, म्हणून पार्थ म्हणतो की डील द्या डील. इकडे काव्या म्हणते मी देऊ का डील. इकडे मानिनी काकू म्हणतात की काव्या, तू दिल देऊ नकोस, पण दिल देऊन टाक माझ्या पार्थला. काव्या म्हणते की काकू अहो, मी तर ते केव्हाच दिलं आहेत. मानिनी काकू म्हणतो की इकडे पार्थ प्रेक्षकांनो यांच्यामध्ये अनकम्फर्टेबल फील करतोय. ही काव्य आहेत ना प्रेक्षकांनो, इतकी छेड काढते ना, त्याची इतकी छेड काढते आणि ही छेड काढून युगला पण खूप म्हणजे खूप मज्जा येते आणि तो खूप एन्जॉय करतो आहे हा मोमेंट. रम्या त्याला म्हणते की पार्थ, तू फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस, तू कॉन्सन्ट्रेट कर, यू कॅन डू इट, चल कमॉन. का मानिनी काकू म्हणतात की ए रम्या, फालतू काय, काव्या कमॉन हारायचं नाहीयेस बरं का, तू जिंकायचं आहेस. मानिनी काकू म्हणतात की माझ्या सुनबाईचा प्रेमाचा पतंग हवेतच उडत राहायला पाहिजे. इकडे रम्याचा जीव अजून खालीवर होतो. काव्या म्हणते की आई काळजी करू नका हो, ती म्हणते की ही पतंगाची स्पर्धा आणि माझा हा बोका दोन्हीही जिंकेल मी. आणि काकू म्हणतात की वा. आणि प्रेक्षकांनो, आता दोघेही जोरदार तयारीशी असतात. पार्थला काव्याचा पतंग कापायचा असतो आणि काव्याला पार्थचा. पण बघा प्रेक्षकांनो, एकाच वेळेस दोघांचेही पतंग कापल्या गेलेले असतात. आणि इकडे आता काव्याला या पतंगावरून पार्थला सांगत असते की बघितलं का देशमुख, प्रेमात पडलो तो दोघंही सोबत पडलो. काव्या म्हणते की ठीक आहे हो देशमुख, मला आणि माझ्या पतंगाला आम्हा दोघांनाही तुमच्या हातनं कटणं पसंत आहे. आणि प्रेक्षकांनो, ही काव्य आहेत ना, प्रेमामध्ये आता काहीही करू शकते, त्याचा राग सुद्धा सहन करू शकते, तर ही काय चीज आहेत असो, पण तरीही यांना त्या गोष्टीचं सुद्धा असं जळफळाट होत आहेत. आणि प्रेक्षकांनो, आता यांच्याकडे आपण तेच मालिकेचा एपिसोड संपतो, पण आपल्याला अजून आपले जोडपं क्यूट कपल काय म्हणतं ते बघूया. आता तिळगुळासाठी तीळ पण भाजलेली असते आणि गुळाचा पाकही केलेला असतो.
ही नंदिनी तो पाक त्या तिळामध्ये टाकते आणि लगेच हात घालते तर तिला जोरात असा चटका बसतो. ती म्हणते की आहा. आणि जीवा तिच्या हातावर फुंकर मारतो आणि म्हणतो की बघू बघू काय प्रेक्षकांनो, नंदिनी जीवाला खरंच माफ करेल का? ती खरंच त्याच्यासोबत त्याच्या घरी येईल का? काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा कारण मला तरी असं वाटतंय की आता नंदिनीच्या मनात जीवाची जागा परत निर्माण होते आहे ते. आता बघूया इकडे आपण काव्या तिचा बोका घेऊन बसलेली असते आणि वसुआत्या आणि रम्या हिला बघत असतात. रम्या व स्वात्या म्हणतात की या बोक्याचा बंदोबस्त तर करायलाच हवा आणि या रम्याच्या हातात प्रेक्षकांना आपण मोठी अशी कातर बघतो आणि ही काव्या बिचारी बोक्याला शोधत असते आणि म्हणते बोक्या बोक्या तू कुठे आहे? आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. तुम्हाला